विद्यार्थी मित्र, परिमेय संख्यांवरील क्रियांनंतर आपण पुढच्या पाठाकडे वळणार आहोत. त्याचं नाव आहे घातांक. गणितामधील अतिशय महत्त्वाचा भाग. बघा, परवा माझ्या मुलीचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त आमच्या सोसायटीमधले मुलं ही आमच्या घरी आली होती आणि तिने प्रत्येकाला 3-3 चॉकलेट दिले. 6 मुलं होती, प्रत्येकाला 3-3 चॉकलेट दिली होती. आता मी त्यांना विचारलं की प्रत्येकाला तुम्हाला 6 जणांना चॉकलेट दिलेली आहेत, प्रत्येकाला चॉकलेट दिले 3-3, तर एकूण किती चॉकलेट झाले? प्रत्येकाने गणित करायला सुरुवात केली. बऱ्याच मुलांनी अशी गणित केली बघा. 3 + 3 + 3 + 3 + 3 1 2 3 4 5 6 मुलं आणि याची बेरीज केली, ती आली 18. सगळ्यांनी सांगितलं की एकूण चॉकलेट जी आहेत ती 18 आहेत. त्यापैकी रोहन जो होता तो अतिशय हुशार होता. त्यांनी केलं 6 × 3 चॉकलेट बरोबर 18. आता दोन्ही उत्तरं बरोबर आहेत, पण यामध्ये काय होतंय की ही जी एवढी मोठी बेरीज आहे, ही बेरीज आपण छोट्या स्वरूपामध्ये सुद्धा लिहू शकतो. 6 मुलं × 3 चॉकलेट बरोबर 18. त्याचप्रमाणे आता आपण पुढचा भाग बघूया. 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 × 2 1 2 3 4 5 6 7 किती वेळेस गुणाकार केलाय? 7 वेळेस गुणाकार केलेला आहे. मग हे जे एवढं मोठं गुणाकाराचं स्वरूप आहे, हे रूप आहे, हे कसं लिहिणार? तर 2 या ठिकाणी लिहायचा आणि जितक्या वेळेस गुणाकार केलाय त्याची संख्या याच्या डोक्यावर लिहायची. हा झाला याचा घातांक. काय झाला याचा? घातांक. आणि हा झाला पाय. मग 2 हा काय आहे? पाय. आणि त्याच्या डोक्यावरती जे 7 आहे तो 7 झाला याचा घातांक. मग वाचणार कसं? तर 2चा 7वा घात. 2चा 7वा घात म्हणजेच 2 × 2 × 2 × किती वेळेस गुणाकार केलेला आहे? 7 वेळेस गुणाकार, असा याचा अर्थ होतो. पुढचं एक उदाहरण बघा. 8 × 8 × 8 × 8 किती वेळेस गुणाकार आहे? 1 2 3 4. मग 8चा कितवा घात येणार आहे? 4था घात. मग 8 हा काय आहे? पाय. 8 काय आहे? पाया आहे. आणि त्याचा 4था घात हा काय आहे? घातांक. अशा रीतीनं आपल्याला हा मोठा गुणाकार हा छोट्या स्वरूपामध्ये मांडता येतो. आता बघा पुढचं. समजा मी या ठिकाणी लिहिलं 6चा 7वा घात. 6चा लिहिला 7वा घात. आता मग हे गुणाकाराच्या स्वरूपात मांडायचं असेल ते कसं करणार आपण? 6 × 6 × 6 × 6 × 6 × 6 1 2 3 4 5 6 आणि पुन्हा एक 6. 7 वेळेस गुणाकार. याला म्हणतात घातांक, याला म्हणतात पाया, याला म्हणतात त्याचा घात. 6चा 7वा घात असं याचं वाचन केलं जातं. आलं लक्षात? मित्रांनो, पुढच्या सारणीवरून तुम्हाला बरोबर लक्षात येईल. बघा, आता इथे आपल्याला ही सारणी पूर्ण करायची आहे. अनुक्रमांक, घातांकित रूप, पाया, घातांक, गुणाकार रूप आणि किंमत.
पहिलं उदाहरण दिलेलं आहे 3चा चौथा घात. मग या ठिकाणी पाया काय असेल? पाया आहे 3 आणि घातांक किंवा घात जो आहे तो आहे 4. याचं गुणाकार स्वरूप आपल्याला लिहायचं आहे. मग पाया 3 आहे, घातांक 4 आहे, म्हणजेच 3चा आपल्याला 4 वेळेस गुणाकार करावा लागेल. 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 हे झाले याचं गुणाकार रूप. 4 वेळेस गुणाकार केला. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. याची काय किंमत आली? 81. बेरीज करायची नाही, गुणाकार करायचा आहे. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81 आला. 81 याची किंमत आली 81. पुढचं उदाहरण बघा. इथे पाया दिलेला आहे 5 आणि घातांक दिलेला आहे 3. आपल्याला इथली गाळलेली जागा भरायची आहे. मग पाया 5 आणि घातांक याचा 3. इथं सारणी पूर्ण. आता इथे गुणाकार स्वरूप कसं लिहिणार? पाया 5 आहे, त्याचा किती वेळेस गुणाकार आहे? 3 वेळेस. म्हणून 5 गुणिले 5 गुणिले 5 3 वेळेस गुणाकार. 5 5 25, 25 5 25 आहे. याची किंमत आली 125. सोपं आहे ना? आता इथे 12 दिलेला आहे. समजा या 12चा 3रा घात. 12चा कितवा घात आहे? 3रा. असं उदाहरण दिलंय. 12चा 3रा घात. मग याच्यात पाया 12, घात 3. किती वेळेस गुणाकार करावा लागेल 12चा आपल्याला? 3 वेळेस. 12 गुणिले 12 गुणिले 12. 12 गुणिले 12 होतात 144 आणि गुणिले 12 होतात 1728. पुढचं बघा. 3/2 गुणिले 3/2 गुणिले 3/2 गुणिले 3/2. मग याच्यामध्ये 3/2 काय झाला? तुमचा पाया. किती वेळेस गुणाकार केलाय? 1 2 3 4. 4 काय झाला त्याचा? घातांक. आणि म्हणून या ठिकाणी 3/2चा आपल्याला किती घातलेला लागेल? 4. त्याचा गुणाकार करा म्हणजे आपल्याला पुढचं उत्तर मिळेल. 3 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. छेद असताना 2 2 गुणे 4, 4 गुणे 8, 8 गुणे 16. म्हणजे आपण घातांकामध्ये याच्या किमती कशा काढायच्या त्या सुद्धा बघितलेल्या आहे. गुणाकाराच्या स्वरूपामध्ये हे घातांक कसे लिहायचे हे सुद्धा आपल्याला लक्षात आलेलं आहे. आता आपण काही उदाहरणांच्या किमती काढून बघूया. तर पुढचं उदाहरण घेऊया आपण. पुढच्या भागाकडे आपण जातोय. या पुढच्या भागामध्ये आपण किंमत काढा. यामध्ये समजा तुम्हाला 2चा 10वा घात दिला. मग तुम्ही याचं गुणाकार स्वरूप कसं लिहिणार? तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. एवढा मोठा गुणाकार. 1 2 3 4 5 7 8 9 10. 10 वेळेस 2चा गुणाकार करणार. परंतु गुणाकार करताना आपल्याला गुणाकार करायचं असेल तर बघा 2 दुने होतात 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, 32 दुने 64, 64 दुने 128 आणि 128 गुणिले 2 झाले 256.
256 गुणिले 2 होतात 512 गुणिले 2 बरोबर 1024. अशा रीतीनं आपल्याला हा जो गुणाकार आहे हा करावा लागेल. म्हणून याची किंमत आली 1024. इथे लक्षात. तर अशा प्रकारे आपल्याला संख्यांचे घातांक जर दिले असतील किंवा घात दिले जर असतील तर आपल्याला त्याची किंमत काढता येते. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी बघूया 6चा तिसरा घात. 6चा तिसरा घात म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 6. मग 6 गुणिले 6 किती होतात 36 आणि 36 गुणिले 6 किती होतात बघा. 6 गुणिले 6 होतात 36. मी ते सोडवते बघा. हे झाले 36 गुणिले 6. 6 7 36 सात्रिक 18 18 आणि 3 21 216. याची किंमत काय आली 6चा तिसरा घात किती आला 216. अशा रीतीने ही उदाहरणं आपल्याला सोडवता येतात. पुढचं अजून एक उदाहरण. आता समजा मी लिहिलं 1/2 त्याचा 5वा घात. 1/2चा 5वा घात म्हणजे आपल्याला काय करायला लागेल 1/2 गुणिले 1/2 गुणिले 1/2 गुणिले 1/2 गुणिले 1/2. 5 वेळेस झालं बघा. 1 2 3 4 5 5 वेळेस झालेलं आहे. मग आता आपण हे परिमेय संख्यांवरील क्रियांमध्ये शिकले गुणाकार कसा करायचा. अंशाचा गुणाकार हा गेला छेदाचा गुणाकार सोपा आहे. 1 गुणिले 1 गुणिले 1 गुणिले 1 झाला. छेद असताना 2चा गुणाकार 2 दुणे 4 4 दुणे 8 8 दुणे 16 16 दुणे 32. 2 दुणे 4 4 दुणे 8 8 दुणे 16 16 दुणे 32 म्हणजे 1/32 ही आली. याची किंमत काय आली 1/32. इथे लक्षात. आता बघा अजून एखादं उदाहरण घ्यायचंय. समजा मी लिहिलं 7चा 1वा घात. तर याचं उत्तर काय येणार फक्त 7. कोणत्याही संख्येचा एक घात जर असेल तर तीच संख्या त्याचं उत्तर असतं. पुढचं एक उदाहरण बघूया. आता ह्याच्यामध्ये आपण ऋण संख्या असलेल्या संख्येचा घातांक कसा असतो ते आपण बघूया. ऋण 3चा 4था घात. ऋण 3चा 4था घात. मग आता ऋण 3 गुणिले ऋण 3 गुणिले ऋण 3 गुणिले ऋण 3. ऋण 3चा 4थावा घात. आता या ठिकाणी आपण जोडी केली. का करायची ते मी तुम्हाला सांगतो. कारण ऋण गुणिले ऋण काय येणार आहे धन. ऋण गुणिले ऋण धन येणार. याचं उत्तर धन येणार. 3 त्रिक 9 ते 9 मी इथे लिहिले गुणिले इथे बघा 3 त्रिक 9 हे पण धन येणार. आणि 9 गुणिले 9 किती येणार 81. येते लक्षात. म्हणजे ऋण 3चा 4था घात काय आला त्याचं उत्तर 81. आता समजा याच उदाहरणामध्ये मी ऋण 3चा घातांक लिहिला 3. ऋण 3चा घातांक काय लिहिला 3 लिहिला. म्हणून ऋण 3 गुणिले ऋण 3 गुणिले ऋण 3. पुन्हा मी जोडी केली. कारण दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन येतो. याचा गुणाकार आला ऋण 3 गुणिले ऋण 3. याचा गुणाकार आला 9 गुणिले हे ऋण 3 लिहिले. 9 त्रिक 27. चिन्ह काय येणार आहे ऋण चिन्ह येणार इथे ऋण 27.
बघा पुढचं एक उदाहरण घेऊया आपण. ऋण 1 याचा 5वा घात. आता मला सांगा बरं, ऋण 1 काय आहे? पाय. आणि 5 काय आहे? घातांक. आता हा जो घातांक आहे किंवा घात जो आहे ती काय विषम संख्या आहे. घात जी आहे ती काय विषम संख्या आहे. आणि विषम संख्या असल्यामुळे याची किंमत काय येणार आहे? ऋण येणार आहे. बघा आपण बघूया. ऋण 1 गुणिले ऋण 1 गुणिले ऋण 1 गुणिले ऋण 1. एकाचा किती वेळेस गुणाकार केला? 5 वेळेस गुणाकार केला. याच्या जोड्या केल्या. ऋण 1 गुणिले ऋण 1 त्याचं उत्तर आलं 1. ऋण 1 गुणिले ऋण 1 त्याचं उत्तर आलं 1 गुणिले 1. आणि हा राहिला शेवटी ऋण 1 गुणिले 1 एकच होणार. गुणिले ऋण 1 गुणिले ऋण 1 बरोबर ऋण 1. पाया जर ऋण असेल आणि त्याचा घातांक जर विषम संख्या जर असेल तर येणारी किंमत ही ऋण येते. हे लक्षात ठेवा. पुन्हा एक उदाहरण घ्या. 3/2 ऋण 3/2 कंसाचा घन. हा काय याचा पाया? तो कसा आहे? ऋण आहे. घातांक विषम आहे. म्हणून येणारे उत्तर काय असणार आहे? ऋण असणार आहे. बघा ऋण 3/2 गुणिले ऋण 3/2 गुणिले ऋण 3/2. याची जोडी केली. 3 त्रिक 9 2 4 हे धन येणार. गुणिले ऋण 3/2 9 त्रिक 27 4 2 8. आणि उत्तर काय येणार आहे? इथं ऋण संख्या, इथं उत्तर काय येणार आहे? ऋण. बघा लक्ष द्या काय होतंय ते. जर पाया ऋण असेल आणि घातांक विषम जर असेल तर येणारं उत्तर नेहमी ऋण असते. आता पाया धन आहे. पाया जो आहे तो ऋण आहे आणि त्याचा घातांक हा समसंख्या आहे. चौथा घात ही समसंख्या आहे. याचं उत्तर काय येणार ते आपण बघूया. ऋण 4/5 गुणिले ऋण 4/5 गुणिले ऋण 4/5 गुणिले ऋण 4/5. 4 वेळेस गुणाकार केलेला आहे. जोड्या करा आणि याचं उत्तर धन येणार आहे. 4 16 16/5 25 गुणिले याचा सुद्धा गुणाकार करा. 4 16 16/25 16 गुणिले 16 या वर्षांचा गुणाकार करा. 1696 16 1 16 9 25 256 छेदस्थानी 25 गुणिले 25 625. याचं उत्तर धन येणार आहे. म्हणजेच जर या ठिकाणी पाया जो ऋण असेल किंवा धन असेल, जर त्याचा घातांक जर सम असेल तर येणारं उत्तर जे आहे ते नेहमी धन असतं. हे लक्षात घ्या. हा पाया जो आहे पाया दिलेला आहे परंतु घातांक कसा आहे? सम आहे. म्हणून येणारं उत्तर नेहमी धन असेल. येते लक्षात. गृहपाठ. पुढील संख्यांच्या किमती काढा. हे दिलेल्या उदाहरणांच्या किमती काढायच्या आहेत आणि आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायच्या आहेत. वर्ग शिक्षक जेव्हा सांगतील त्यावेळेस तुम्ही त्या त्यांना दाखवायच्या आहेत.